नमस्कार. नेक्स्ट एग्जाम्पल. X is equal to root t and y is equal to t minus 1 upon root t. Find equation of tangent and normal at t is equal to 4. इथे डायरेक्ट xy पॉइंट दिलेला नाहीये, बट t is equal to 4 दिले. त्यावरून आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढून आपण xy पॉइंट काय तो चेक करू शकतो. इथे टँजंट आणि नॉर्मलची इक्वेशन्स काढायचे आहेत, मीन्स m आणि m डॅश लागणार आहे, मीन्स dy बाय dx लागणार आहे. पण इथे देताना इक्वेशन कसं दिलंय, x इज अ फंक्शन ऑफ t अँड y इज अ फंक्शन ऑफ t. त्यामुळे आपल्याला dy बाय dx डायरेक्ट नाही काढता येणार. आधी काय करावं लागेल, dx बाय dt काढावं लागेल, dy बाय dt फाइंड आउट करायला लागेल, कारण व्हेरिएबल t असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू टीच डेरिव्हेटिव्ह आपण तिथे काढू शकतो. त्यावरून dy बाय dx काढता येईल, मग m मिळेल आणि ते सगळं आपण पुढे तीच प्रोसेस करायची. सो फर्स्ट टू स्टार्ट विथ dx by dt आणि dy by dt काढू. So dx by dt is equal to simple आहे 1 upon 2 root t. डायरेक्ट फॉर्म्युला आहे, कारण विथ रिस्पेक्ट टू टीच आपण घेतोय ना, त्यामुळे डायरेक्ट येणार आहे. देन dy by dt विथ रिस्पेक्ट टू टी आहे, त्यामुळे t चं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 upon root t चं डेरिव्हेटिव्ह. 1 upon root t म्हणजेच काय की t रेस टू मायनस 1/2 असं लिहू शकता, किंवा 1 upon x मायनस 1 upon x स्क्वेअर लिहितो ना, तशा मेथडने सुद्धा घेऊ शकता. सो 1 upon t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 upon रूट t चा स्क्वेअर. बट 1 upon t सिंपल असतं तर डायरेक्ट 1 upon मायनस 1 upon t स्क्वेअर लिहिलं असतं. पण इथे रूट t असल्यामुळे चेन रूल प्रमाणे डी बाय dt ऑफ रूट t तिथे अजून एक ऍड करावं लागेल. So that implies 1 मायनस मायनस प्लस झालं, 1 अपॉन रूट टी स्क्वेअर म्हणजे t झालं नुसतं, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट टी इज 1 अपॉन 2 रूट टी. आता 2 आपण इकडे घेऊ तर t आणि रूट टी ह्याचे t हे बेस सेम आहेत, त्यामुळे इंडायसेसचे ॲडिशन होईल. तर बेस सेम आणि ह्याचा इंडेक्स किती आहे 1/2, ह्याचा इंडेक्स आहे 1. सो 1 आणि 1/2 ॲड होतील आणि t बेस सेम तसाच राहील. सो विच इज इक्वल टू 1 प्लस 1 अपॉन 2 आणि t बेस सेम राहील, इंडेक्स याचा 1 याचा 1/2. 1 प्लस 1/2 इज 3/2. सो 1 प्लस 1 अपॉन 2 t रेस टू 3/2 असा. पण इन जनरल आपण व्हेरिएबल न्यूमरेटर मध्ये घेतो, त्यामुळे ह्याला न्यूमरेटर मध्ये न्यायचं असेल तर 3/2 हा जो इंडेक्स आहे तो मायनस होईल ना, मायनस होईल. सो 1 प्लस t रेस टू मायनस 3/2 अपॉन 2. खरं तर dy बाय dt आलंय, पण इथे 2 आहे, इथे 2 नाही आहे, तो आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊ इथेच. दॅट इम्प्लाइज dy बाय dt इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केले की 2 प्लस t रेस टू मायनस 3/2 अपॉन 2. सो dy बाय dt मिळालं, dx बाय dt मिळालं. आता आपण dy बाय dx फाइंड आउट करू शकतो. therefore dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt a अपॉन b अपॉन c अपॉन d असं ते. सो 2 प्लस t रेस टू मायनस 3/2 अपॉन 2, 2 प्लस t रेस टू मायनस 3/2 अपॉन 2 अपॉन 1 अपॉन 2 रूट t. पण आता हे a अपॉन b अपॉन c अपॉन d आहे, त्यामुळे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार. सो दॅट इम्प्लाइज 2 प्लस t रेस टू मायनस 3/2 अपॉन 2 2 इंटू हे इकडे जाताना त्याचा रेसिप्रोकल होऊन जाईल. सो 2 रूट टी अपॉन 1. त्याच्यात काय काय आलं, 2 2 कॅन्सल झाले आणि आपल्याला dy बाय dx मिळालं. देअरफॉर dy बाय dx विच इज इक्वल टू m स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू, हा रूट टी आपण सिंगल आहे म्हणून आधी लिहूया, रूट टी इंटू ब्रॅकेट 2 प्लस टी रेस टू मायनस 3/2. dy बाय dx m आपण व्हेरिएबल मध्ये ठेवत नाही m ची व्हॅल्यू, कारण आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचे आहे, त्यामुळे m ची रिअल नंबर मध्ये व्हॅल्यू काढायला लागेल. पण ते t या फॉर्म मध्ये आलेला आहे आणि ॲट t इज इक्वल टू 4 आपल्याला इक्वेशन्स फॉर्म करायचे, त्यामुळे t ची व्हॅल्यू दिली आहे, त्यावरून आपल्याला m ची व्हॅल्यू इथे काढता येईल. सो आधी m ची व्हॅल्यू काढून घेऊया, त्यानंतर आपल्याला x1 y1 लागतात. ते डायरेक्ट दिले नसले तरी ॲट t इज इक्वल टू 4 आपण x अँड y या व्हॅल्यू काढूया, त्याला आपल्याला x1 y1 म्हणता येईल. सो आधी आपण m ची रियल नंबर मधली व्हॅल्यू काढूया. दॅट इम्प्लाइज m इज इक्वल टू रूट t ॲट t इज इक्वल टू 4, त्यामुळे रूट 4 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 4 t म्हणजे 4 रेस टू मायनस 3/2. आता 4 रेस टू मायनस 3/2 मध्ये आपण पुन्हा आता ते सेपरेट करायचे बेस,
म्हणजे काय होईल, आपल्याला स्प्लिट हे केलं ना तर आपल्याला सोपं पडेल पटकन. म्हणजेच काय करता येईल की -1/2 म्हणजेच रूट असतं आणि 3 जर एकत्र घेतले म्हणजे 4⁻³ म्हणजे आपण असं करणार आहोत तिथे. आता आपल्याला m ची व्हॅल्यू सिम्प्लिफाय फक्त करून बघायची काय येते. आता हे लागणार नाही आपल्याला dy/dx म्हणजे m ची व्हॅल्यू लागेल फक्त. आता आपल्याला माहिती की 4⁻³ असेल, मीन्स काय असतं की 4⁻³ असं एक स्प्लिट करू शकतो आपण लॉज ऑफ इंडायसिस प्रमाणे. तसं करू शकतो की जे कम्फर्टेबल जे सुटेबल असेल तिथे ते घ्यायचं. या 4⁻³ घ्यायचं म्हणजे ह्याला 3 टाकायचं आणि -1/2 सेपरेट घ्यायचं. सो -1/2 नंतर कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला जे सिंपल आहे कॅल्क्युलेट करायला तो इंडेक्स आत घ्या म्हणजे ती व्हॅल्यू काढता येईल आणि मग त्याचं ते काढता येईल. सो आपण तशा पद्धतीने ह्याची व्हॅल्यू काय येते ती बघणार आहोत. थोडंसं आपण ते इथे करूया. which is equal to √4 means 2 into 2 plus इथे आपण असं करूया 4⁻³ घेऊया आणि ⁻1/2. आता ⁻1/2 म्हणजे पण आपल्याला स्क्वेअर रूट घेऊन ते डिनॉमिनेटरला टाकायचं एवढं लक्षात ठेवा. ⁻1/2 आपण काढू शकत नाही पण स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे ⁻1/2 करायचं आणि मग ⁻1 असा तो अर्थ होतो. सो m is equal to that implies m is equal to 2 into bracket 2 plus 4³ म्हणजे 4×4 = 64 64⁻1/2. आता 64⁻1/2 हे डायरेक्ट काढता आलं नाही तरी 64⁻1/2 म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट काढता येईल पण ते न्यूमरेटर मध्ये ठेवता येणार नाही बिकॉज -1 आहे ना वरती -1/2. आता पुन्हा असं आहे ते 64⁻1/2 काय रिटर्न आहे 64⁻1/2⁻1. सो आधी याचा स्क्वेअर रूट काढून घ्यायचं पण ⁻1 असल्यामुळे त्याला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायला हवं. एवढंच त्याचं कॅल्क्युलेशन. सो विच इज इक्वल टू 2 into 2 plus 64चं हे किती आलं तर 8⁻1 पण आपल्याला ते 2 plus 1/8 असं लिहिता येईल कारण 64चं 1/2 काढून घेतलं ते 8 म्हणजे स्क्वेअर रूट आणि -1 राहायला शिल्लक त्यामुळे ते डिनॉमिनेटर मध्ये घेईल. आता इथे आपल्याला न्यूमरेटर सेम करून घ्यायला लागेल. डायरेक्ट 2 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल. सिंपल अरिथमेटिक आहे. आता देअरफॉर m is equal to 2 into 16 plus 1 17/8 that implies m is equal to 17 आणि ह्या 2 1 2 4 म्हणजे 17/4. सो m ची व्हॅल्यू आपल्याला जी लागते ती मिळाली आहे 17/4. जसा m लागतो तसा m डॅश पण लागणार आहे याच्यावरच काढता येईल. देअरफॉर m डॅश इज इक्वल टू रेसिप्रोकल अँड मायनस आहे -4/17. सो m अँड m डॅश आपल्याला मिळाले. म्हटलं तसं अजून पॉइंट मिळाला नाही xy पॉइंट पण लागतो तो आपण @t = 4 वरनं फाइंड आउट करून घेणार आहोत. सो m आणि m डॅशच्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता आपण xy काय मिळतात ते बघूया आणि हे सगळं एकदा मिळालं की मग डायरेक्ट इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये घेऊन इक्वेशन काढता येईल. सो @t = 4 x is equal to √4 means 2 झालं and y is equal to 4 minus 1/√4 which is equal to 4 minus 1/2. आता सिम्प्लिफाय करायचं मीन्स 8 minus 1/2 which is equal to 7/2. सो xy पॉइंट काय वेळेला 2 and 7/2 m ची व्हॅल्यू आहे and xy पॉइंट x1 y1 म्हणतो ना आपण त्याला x1 y1 is equal to काय वेळेला x ची व्हॅल्यू 2 and y ची व्हॅल्यू 7/2. हे नेहमी दिलेलं असतं बरेचदा म्हणजे हा पॉइंट दिलेला असतो डायरेक्ट. इथे डायरेक्ट दिला नव्हता पण t च्या व्हॅल्यू वरून आपल्याला x आणि y काढता आले आणि त्याला आपण हा पॉइंट म्हणतो. आता आपल्याला बेसिक ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या मिळाल्या आहेत. m मिळालाय m डॅश मिळालाय आणि हा पॉइंट काय असतो तो मिळाला. आता आपण नॉर्मल आणि टँजंटची इक्वेशन्स काढूया. त्या आहे 17/4 आणि हा 2 आणि 7/2. So equation of tangent. Therefore, equation of tangent. Y minus y1
इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस x1 हा त्याचा फॉर्म्युला. सो y मायनस y1 पॉईंट, किती पॉईंट काय मिळाला आपल्याला 2 7/2 आणि m मिळालाय 17/2. एकदा m लक्षात राहिले की m डॅश पटकन काढते -4/7. सो y मायनस y1 इज 7/2 इज इक्वल टू m इज 17/4 इंटू x मायनस x1 इज 2. तर थोडंसं मल्टिप्लाय, हा 4 आधीच इकडे आणला तरी चालेल, नंतर 17 ह्याला मल्टिप्लाय करू. 4 ने ह्याला मल्टिप्लाय केले की ना दॅट इम्प्लाइज 4y मायनस 4 इंटू 7/2. त्याचा 4 जाणार आहे त्यातले 2 आणि 4 हे जातील पुढच्या स्टेपला. 17x मायनस 17 सो 14 झालं म्हणजे ते. therefore 4y minus 14 is equal to 17x minus 34. आता हे सगळं इकडे आणू. therefore 4y minus 17x minus 14 plus 34 is equal to 0. आता किती आलं, x चा आपण शक्यतो पॉझिटिव्ह लिहितो, हे सुद्धा असंच लिहिलं तरी चालेल, फक्त ॲडिशन करा, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, पण शक्यतो x पॉझिटिव्ह घेतो आपण, त्यामुळे बाकी सगळ्यांची साईन आपण चेंज करू. therefore 4y minus 17x आणि हे झाले प्लस 20 इज इक्वल टू 0. असंच ठेवलं तरी इक्वेशन आहेच हे, किंवा मग x पॉझिटिव्ह केलं तर येणार प्लस 17x, हे प्लस झालं की मायनस 4y होईल, हे प्लस झालं की हे मायनस 20. सगळ्यांची साईन फक्त चेंज केली कारण x साईन प्लस केल्याने उरलेल्यांची चेंज. सो दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट. ज्या दिलेला कर्व आहे किंवा दिलेला फंक्शन आहे त्यासाठी आपण इक्वेशन ऑफ टँजंट इथे काढले. सिमिलरली इक्वेशन ऑफ नॉर्मल. y minus y1 is equal to m dash into x minus x1. So y minus y1 is 7/2 minus is equal to m dash minus 4/17 into x minus x1 is 2. सगळ्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या. 17 ने इथे आपण डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तर होणार 17y minus 17 into 17 19 अपॉन 2. काही जातोय का भाग बघूया आपण, नाहीतर मग ह्या 2 ने इथे मल्टिप्लाय करू आणि मग सगळं सेम वगैरे करून आपण लिहू. विच इज इक्वल टू मायनस 4x मायनस आहे ना बाय, मायनस 4x मायनस मायनस प्लस 4 इंटू 2 मीन्स 8. आता इथे काय होणार आहे 17y आलंय प्लस मायनस आता 17 आता असं 19 असतं म्हणजे 119 अपॉन 2. पण इथे काय आता हे जात नाहीये काही, फॅक्ट तसंच राहते, त्यामुळे आपण ह्या 2 ने इथे मल्टिप्लाय करू नंतर इज इक्वल टू आता फक्त सिम्प्लिफाय करायचं. सो 2 ने इथे मल्टिप्लाय केलं की काय होणार 34y मायनस 119 अपॉन 2 इज इक्वल टू मायनस 4x प्लस 8. अर्थात हा अपॉन 2 आहे तो आपण इकडे नेला मल्टिप्लिकेशन मध्ये, ते काय होणार आहे तिकडे मल्टिप्लाय होणार आहे जाऊन आणि इथे आता हा 2 आहे तो इकडे गेला की काय होणार मायनस 8x प्लस 60. आता आपण सगळ्याला इकडे आणूया. सो 34y मायनस 119 प्लस 8x आणि मायनस 60 इज इक्वल टू 0. सो प्लस 8x आहे त्यामुळे इथे काही चेंज करायची गरज नाही, फक्त रिअरेंज करून देऊया. सो 8x प्लस 34y आणि हे ॲडिशन करूया मायनस 119 अँड मायनस 60 म्हणजे 15 135. सो मायनस 135 इज इक्वल टू 0. सो दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. सो अशा मेथडने तुम्ही टँजंट आणि नॉर्मलची इक्वेशन्स फॉर्म करू शकता. फक्त एम आणि एम डॅश तुम्हाला काढायला लागतो आणि पॉईंट माहीत असायला लागतो, अर्थात XY आणि ते x1 y1 दिलेले ना, तो XY पॉईंट माहीत असेल तर इक्वेशन्स फॉर्म करू शकतो.